सस्नेह नमस्कार आणि जय गणेश. उपस्थित सर्व आदरणीय नागरिक, गणेश भक्त आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, भक्तीचा आणि उत्साहाचा आहे. आज 26 जुलै 2026 आणि आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण एका अत्यंत पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येथे जमलो आहोत. आज आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्याच्या महाराजाचे पाद्यपूजन संपन्न होत आहे. दुपारी पहाटेचे 3:30 वाजता बाप्पाच्या पवित्र चरणांचे पूजन करून या वर्षीच्या गणेशोत्सवाचा श्री गणेशा होणार आहे. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ एका सणाची सुरुवात नसते, तर ते आपल्या घरात, आपल्या मनात आणि संपूर्ण शहरात एका नवीन चैतन्याचा, आशेचा आणि उत्साहाचा संचार होणे असते. मित्रहो, पुण्याच्या महाराजाचे हे यंदाचे 4थे वर्ष आहे. अगदी कमी वेळात पुण्याच्या महाराजाने आपल्या सर्वांच्या हृदयात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक वर्षी बाप्पाचे एक वेगळे आणि नयनरम्य रूप पाहायला मिळणे ही आपल्या मंडळाची आणि या उत्सवाची विशेष ओळख बनली आहे. आपल्याला आठवत असेलच, गेल्या वर्षी गणपती बाप्पाचे रूप अगदी साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या विठ्ठल स्वरूपात होते. त्या रूपात बाप्पाला पाहून प्रत्येक भक्ताचे मन भक्तीत तल्लीन झाले होते आणि पंढरपूरची वारी जणू इथेच अवतरल्याचा आभास झाला होता. आणि या वर्षीचा आनंद तर द्विगुणित आहे, कारण या वर्षी गणपती बाप्पाचे रूप शंकर नारायण या अत्यंत भव्य आणि तेजस्वी रूपात असणार आहे. शंकर नारायण हे रूप म्हणजेच भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या अथांग शक्ती आणि करुणेचा अद्भुत मिलाफ. बाप्पाचे हे रूप आपल्या सर्वांना एकात्मता, शांती आणि भक्तीची नवी दिशा देईल, यात शंका नाही. बाप्पाच्या पाद्यपूजनाच्या या मंगल प्रसंगी आपण सर्वजण एकमुखाने हीच प्रार्थना करूया की आपल्या पुण्याच्या महाराजाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर, आपल्या कुटुंबांवर आणि संपूर्ण पुणे शहरावर असाच सदैव राहो. सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटी मिळो. चला तर मग संपूर्ण आसमंत दमदुमून टाकूया आणि मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने एकत्र येऊन म्हणा, बोला पुण्याचा महाराजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. ओम गणपेते नमः.